हाय यूट्यूब फॅमिली. तर आजची रेसिपी आहे फ्रूट कस्टर्ड. तर ही सगळ्यात सोपी रेसिपी आहे आणि ही मुलांना पण खूप आवडते आणि मोठ्यांना पण खूप आवडते. आपल्याला फळं जर खाल्ली जात नसेल तर ह्या पद्धतीनं आपण जास्त खाऊ शकतो, सगळे मिक्स फ्रूट करून, आणि खायला पण ते एकदम भारी लागतं. तर ह्या रेसिपीसाठी मी घेतलेलं आहे 1 लिटर दूध, 1 वाटी साखर, 4 चमचे कस्टर्ड पावडर आणि फळं घेतल्यात. काही लागतील तेवढे, म्हणजे आपल्याला आवडेल ते फळं घाला तुम्ही, फक्त जास्त आंबट घालायचे नाहीत, नाहीतर ते फ्रूट सलाड खराब होतं, जास्त लगेच खराब होतं. नाही असं आंबट नाही घातलं की फळे कुठले 4-5 दिवस राहतं ते फ्रीजमध्ये आरामात. 2-3 दिवस तरी व्यवस्थित राहते, बाकी काही नाही. तर गॅसवर पातेलं ठेवलं आहे, त्यात 1 लिटर दूध ओतलेलं आहे आणि इथं फळे पण तुम्हाला दाखवत आहे. 4 चमचे मी साखर घेतलेली आहे आणि दूध चांगलं तापायला ठेवलेलं आहे. आणि दूध जरा तापलेलं मी त्या पावडरमध्ये मिक्स केलेलं आहे आणि गरा 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 असं मी फिरवून त्याला साईडला ठेवलेलं आहे. आणि आता आपलं दूध बघा, शाई पण यायला लागले दुधाला, म्हणजे चांगलं तापलेलं आहे. आणि त्या दुधामध्ये पाणी मिक्स करायचं नाही, त्याची शाई काढायची नाही, टीप. आणि आता बघा दूध चांगलं तापलेलं दिसलं मला, मग मी साखर ॲड केलेली आहे त्यात. आणि साखर पूर्ण विरघळून होसपर्यंत दूध हलवायचं आपल्याला चांगलं, म्हणजे विरघळते साखर लगेच, म्हणजे खाली लागत नाही. मग ते झाल्यावर बघू शकता तुम्ही कसं हलवलेलं आहे. साखर पूर्ण विरघळली आहे. आता बघ यार, मुंगीच आली, कुठनं आली काय माहिती. बट काढली मी ती. त्यानंतर मी ॲड केलेलं आहे ते आपण कस्टर्ड पावडरमध्ये दूध टाकून ठेवलेलं, ते लगेच ॲड केलेलं आहे. हळूहळू गॅस बारीक करायचा आपला आणि हळूहळू सोडायचं आणि मिक्स करायचं. बट मी एकत्र वतून मिक्स केलं मस्तपैकी, काय नाही. बघा तुम्ही, नाही असंच टाकायचं नाही कस्टर्ड पावडर, त्यात गाठी खूप होतात आणि व्यवस्थित होत नाही. त्यामुळं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की ते दूध त्यामध्ये ॲड करायचं कस्टर्ड पावडरमध्ये. थोडंसं गरम करा, नाही थंड करा, चालेल कसं पण. आणि आता बघा तुम्ही बघू शकताय थिकनेस त्याचा, बघू शकताय कसा आलेला आहे, गाढा गाढा आलेला आहे. मग आता आपल्याला गॅस बंदच करायचा आहे. बारीक गॅसवर आपण हे करून घ्यायचं 2 मिनटं. थिकनेस आलेला आहे चांगला. मग आपण आता गॅस बंद करायचा आणि थंड व्हायला ठेवायचं. हे साईडला ठेवा. मग जरा थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवायचं हे. आणि 1-2 तास लागतेच ठेवायला, पण हे पूर्ण काही थंड होत नाही लगेच, म्हणून त्यामुळं आपण इथं बाहेरच ठेवायचं. आणि आता आपण घ्यायचे आहेत, तर ते थंड होईपर्यंत आपण फळे वगैरे चॉप करून घ्यायचं आणि मस्तपैकी ते थंड झाल्यावर फळं ॲड करायचं. नाहीतर ते थंड नाही होत तर फळं आपण चॉप करून बारीक करून आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचं थंड व्हायला. बघू शकता किती सुरेख आता थंड झालेलं आहे. मी त्यात आता बघा मी कापून आणलेली ती फळं सगळे टाकते. कसा गाढा कलर आलेला आहे, मस्त. थंड झाल्यावर असं होते एकदम थिक. आता बघा तुम्ही, मी फळं टाकलेले आहेत सगळे, म्हणजे चिक्कू, डाळिंब, आंबा नाही सॉरी, ॲप्पल आहे, ॲप्पल.